बऱ्याच लोकांनी सांगितलं, की सामान भरताना व्हिडिओ कर. कसं सामान भरतेस ते आम्हाला सुद्धा बघायचं आहे. तर मला नाही का चार-चौघात असं शूटिंग करायला खूप हे वाटतंय, कसं तरी वाटतंय माहिती आहे, की मी अजूनही त्या गोष्टीसाठी तयार झालेली नाहीये. तर मी आपल्या दुकानातून सामान घेते आणि दुकानदार घरी आणून देतात किंवा मी मग लिस्ट बनवते आणि दुकानदाराला सेंड करते, जे आमचा रेग्युलरचा दुकानदार आहे त्याला. आणि मग तो घरी आणून देतो. या वेळेला गहू तांदूळसुद्धा घ्यायचे होते. त्याच्यामुळं मग आम्ही स्वतः गेलो, कारण ते बघितल्याशिवाय आपण ठरवू नाही शकत, की कुठलं घ्यायचं, कुठला नाही. जरी त्यांनी कितीही फोनवरून सांगितलं असं तसं करून, तरी आपण आपल्या डोळ्यांनी बघून मगच खात्री करतो. तर मी इथं 2-2 किलोच्या प्रमाणात ह्या 3 डाळी घेते. तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ. बाकीचं सगळं कडधान्य आहे ते 1-1 किलो घेते. ज्या कडधान्याला लगेच किडे लागतात किंवा कोणाला आवडत नाही, तर शिजायला सुद्धा खूप कठीण असतात, जसे की काळे वाटाणे वगैरे, ते अर्धा-अर्धा किलोच्या प्रमाणात घेते किंवा राजमा म्हणा, कोणाला आवडत नाही सहसा, किंवा पावटा म्हणा, ज्याला लगेच भोंगे लागतात. तर मी काय करते माहिती आहे का, मी सगळे कडधान्य आधी आपण जे नवीन भरण्या आणल्यात त्याच्यात भरून ठेवल्या आणि प्रत्येक डाळीतली एक भरणी जी आहे ही अर्ध्या किलोला थोडी जास्त आहे, ते काढून ठेवते. म्हणजे कसं सुकी डाळ वगैरे बनवायची असेल किंवा कालवणात सुद्धा डाळ घालतो आपण कधी-कधी, तर त्यासाठी सुद्धा डाळ लागते. तेव्हा ती डाळ आपल्याला उपयोगी येऊ शकते. आणि राहिलेल्या ह्या 3 डाळी अशा परातीमध्ये छान मिक्स करून घेते. आणि म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये ह्या डाळी आहेत सगळ्या. छान मिक्स करून घेते आणि डब्यामध्ये भरून ठेवते. त्याच्यामध्ये एक मापासाठी वाटी ठेवते. एका टिफिनसाठी 1 वाटी असं ते माप आहे. त्याच्यामुळे फिक्स 1 वाटी त्या डब्यातच राहते. आणि तुम्ही आत्तापर्यंत वरण बघताना जे तुम्हाला एकदम छान दिसतं, बघितल्या-बघितल्या जेवायला बसावंसं वाटतं, ते याच डाळींचं असतं. तिन्ही डाळी मिक्स डाळींचं असतं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. सगळ्या डाळी मी बरणीमध्ये भरून ठेवते. आता राहिलेलं अर्धा-अर्धा किलोचं जे सामान आहे ते ॲडजस्टमेंट करून असंच मी एका बरणीमध्ये 2-2 पिशव्या वगैरे अशा ठेवत असते. कारण अर्धा किलोच्या बरण्या माझ्याकडं कमी आहेत जरा त्याच्यामुळं, आणि जरीसुद्धा त्यात पुरलं नाही, तर मी माझ्याकडे एक स्टीलची टाकी आहे त्याच्यामध्ये सरळ ठेवून देते. आणि हे राहिलेली थोडीशी डाळ आहे, ही जुनी डाळ आहे, ती मिक्स केली. आता ही पहिल्यांदा वापरणार आणि असं मी सगळं मांडून ठेवते.